रात्र आणि आमचे जेवणं झाले आणि आता श्रीला चालवायची आहे सायकल. सो श्रीने काढली सायकल आणि माझी फ्रेंड नाही आहे, माझी फ्रेंड लवकर झोपते पण हां. आहे लोक जास्त दूर नको जाऊ, इतकीच चालू. रेतीपर्यंत टू नेक्स्ट नाही काय म्हणते काय? मिथून काकाच्या घरी. अच्छा, मिथून काकाच्या घरापर्यंत. ओके. आज श्रीने एक छान रेसिपी बनवली होती स्वीटकॉर्नची. काय बटर गार्लिक स्वीटकॉर्न आहे ना. मी बटर गार्लिक हां, बटर टाकलं होतं ना तू. आय थिंक तेच होतं. बटर गार्लिक स्वीटकॉर्न मी विसरले त्याचं नाव. खूपच यम्मी केलं होतं, बनवलं होतं श्रीने आहे ना. एक काम करशील, उद्या स्कूल जायचं ना, थोडं लवकर उठशील, स्कूलमध्ये पण घेऊन जाशील. आणि यम्मी. उद्या आपण ब्लॉग पण बनवू. हां, मग सकाळी सकाळी block. मम्माला एवढा जास्त टेस्टी वाटतं. हां. मम्मीने आतापर्यंत 20-30 वेळा तर म्हटलं असेल चांगलं झालं. मला खूप आवडलं. तुझा आवाज बसला. हो खूप जास्त. मग स्कूलमधलं, श्रीच्या स्कूलमध्ये प्रोग्राम आहे आता आषाढी एकादशीचा. मग श्रीचा आवाज, आणि तुझं माहिती आहे नेहमी असं होते श्री, है ना. नाही यावेळेस नाही का काही वेगळं झालं. ताप होता आणि सर्दी होती. हां ठीक आहे, चलो चल जा. पाऊस येतोय, पटापट सायकल चालवा. हां, खालीच बसणं ठीक वाटतं मला. श्रीला सायकल छोटी पडते. मस्त 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 मस्त. आता तू हेडिंग टाकशील ना, एवढं झालं की हेडिंग टाकशील दी नेक्स्ट डे. दी नेक्स्ट डे. नाही नाही, आपण आता ना सध्या काल म्हणजे आजपासून आपण चॅलेंज घेतलं आहे 30 डे डेली व्लॉग. आपण आता 30 दिवस म्हणजे 1 मंथ 30 दिवस आपण डेली व्लॉग्स टाकणार आहोत. ॲक्च्युली मग अशी कम्युनिटीमध्ये टाईप केलं माझा होतं. बर्थडे पण येऊन जाईल ना. हां, कम्युनिटीमध्ये टाईप केलं होतं, कम्युनिटीमध्ये लिहिलं होतं 30 डेज व्लॉग म्हणून. 30 डेज टाकणार आहोत आपण. बघूया ते चॅलेंज कसं पूर्ण होते. पण आज श्रीनी बनवलेलं म्हणजे तेव्हा आम्ही राहिलं करायचं, पण मी कुठल्या दुसऱ्या कामात बिझी होती, है की नाही श्री. The next morning. सकाळ सकाळ, शुभ सकाळ. आज आहे आपल्या चॅलेंजचा 30 डेज डेली ब्लॉगच्या चॅलेंजचा दुसरा दिवस. आणि ही आहे आमची गॅलरी. थोड्या वेळाने मी सांगेल आमच्या गॅलरीत आता नवीन कुठले प्लांट्स आम्ही टाकले आहेत, कारण आता श्रीची जायची वेळ झाली आहे आणि तिला रेडी करून मग आम्ही तिला पाठी गेल्यानंतर मग मी तुम्हाला पूर्ण प्लांट्स दाखवेल, नवीन काय ॲड केलं ते. आज वातावरण खूप छान आहे पावसाचं पूर्ण. खूप दिवसापासून पाऊस नव्हता आलेला आमच्याकडे, पावसाने गडी मारलेली, पण आज वातावरण खूप छान आहे. भेटूयात श्री स्कूलमध्ये गेल्यानंतर. सो श्री चालली आहे आता स्कूलला. श्री बाय. श्री बाय. तर आता वाजले आहे दुपारचे 12 आणि मी मगाशी बोलल्याप्रमाणे मी तुम्हाला बोलली होती की माझ्या गॅलरीत कुठले नवीन प्लांट्स ॲड झाले आहेत ते मी सांगेन. सो यातल्या खूप साऱ्या प्लांट्सला जवळपास 3-3.5 वर्ष झालेले आहेत.
पण ह्या वर्षी आलेले हे 3 नवे प्लांट्स हे आहे. हा हा उजव्या साईडला सॉरी म्हणजे स्क्रीनच्या डाव्या साईडला आहे तो पांढरा चाफा आणि सुंदर असा फुललेला मोगरा. आणि हा इकडे आहे असा गुलाबी शेडचा चाफा आहे गुललेली. तर ती जेव्हा मोठं होईल तेव्हा माहिती पडेल की नेमकं काय आहे. बाकी हा एक आहे, आम्ही याला जिंगल बेल म्हणतो, पण हा यालाही 3 वर्ष झालेत अंदाजे. हा आहे सॅलामेंडा. येस, सॅलामेंडा. बाकी लिली, ॲडेनियम, मनी प्लांट, आणि आणखी 2 नवीन प्लांट्स आहे यावेळेस आलेले. ॲक्च्युली ही आम्ही याला मयूरपंखी पण म्हणतात, विद्या पण म्हणतात, थुजा पण म्हणतात. आता हा माझा खूप जुना प्लांट आहे, म्हणजे ह्याला पण 3 वर्ष झालेले अंदाजे. पण ह्याच्यासोबतचं जे आणलं होतं ह्याची जोडी, यांना जोडीने ठेवा म्हणतात, खूप छान असतं. पण ह्याची जोडी जी आणली होती ती उन्हामुळे, यावर्षी ऊन भरपूर वाढलं तर ते सुकून गेलेलं. सो मग यावर्षी याच्यासोबत मी हे दुसरं याची जोडी ॲड केली आहे. तर ह्याचसोबत म्हणजे ह्या तुझ्यासोबतच मी हा पाम आणला होता तेव्हाच. मला पण 3 वर्ष झालं. ह्याची पण जोडी पेअर आणली होती, पण ती पेअर गेलेली आहे. तर तिला मी नवीन पेअर आणली इकडे. पाम. आणि हे जे तुळशीच्या बाजूला 2 जास्वंद दिसतात हे मम्मीकडनं आणलेले आहेत. आणि मी हे असे हे जेड आहे ॲक्च्युली, याचं मी करते आहे, याचं बोन्साय करते आहे. सो आता याचं हार्ड प्रूनिंग झालेलं आहे. बघू आता पुढे ह्याच्या कशा ब्रांचेस येतात. सोबतच हा एक आहे माझा जेड, ह्याचं पण मी बोन्साय करते आहे. लेट्स सी. आणि ही जेडचीच ही बास्केट बनवलेली आहे. याचं पण कटिंग करायचं आहे, बघू करेन. तर अशी ही आमची बाल्कनी. आणि ह्या बाल्कनीत आम्हाला आता एकतर हा पावसाचा माहोल आहे छान, पण अजून पाऊस पाहिजे तसा आला नाही, कारण पावसाने मारली होती दडी. पाऊस कुठेतरी जाऊन लपलेला. पूर्ण पावसाचा माहोल झालेला आहे, पण अजून पाऊस पाहिजे तसा आलेला नाही. लवकर लवकर यावा. हे यावर्षी आणलेलं, याचं मला नावं नाही माहिती बऱ्याच प्लांटची, पण दिसतात सुंदर. हे एक पर्पल कलरचं फ्लावर येतो याला, एक कळी दिसते आहे याला. फ्लावर आले की मग करून द्यायचं. तर असं आमचं हे छान म्हणजे छोटीशी बाल्कनी, गार्डन बाल्कनी. लेट्स सी. सो असंच सोबत राहा. आता थोड्या वेळात आपण बाकीचंही काय काय करतो आहे ते बघू. आजचा दिवस कसा जातो तो बघू, आणि मग मी तुम्हाला भेटते. फ्रेंड्स, सो आपल्या 30 डेज डेली व्लॉग्समध्ये आजचं मी एक हे दाखवते मी तुम्हाला. आमच्या घरचा एक क्रिएटिव्ह आर्ट आहे, क्रिएटिव्ह आर्टिस्ट आहे. त्याचे काही आर्ट्स आहे जे आमच्या भिंतींवर मला थोडंफार दिसतात आहे, आणि ते दाखवते. आणि ॲक्च्युली ही एक आठवण आहे मुलांचं लहानपण जगण्यासाठी. आमचं हे घर रेंटेड आहे ऑब्व्हियसली, तर पण रेंटेड घरातही त्यांची ती क्रिएटिव्हिटी जपून ठेवण्यासाठी काही आठवण असावी म्हणून हे मी तुम्हाला दाखवते आहे. सो आपण बघूया त्यांनी काय काय काढलं आहे. आणि ऑब्व्हियसली हा चित्रकार आमचा छोटा चित्रकार आहे सर्वज्ञ. तर सो दाखवते मी तुम्हाला. तर आमच्या सर्वज्ञांनी हे एक चित्र काढलेलं आहे. ह्या चित्रात तुम्हाला काय दिसतं आहे? मला तर यात हे दिसतं आहे की म्हणजे ससा आणि कासवाची रेस. ससा म्हणजे कासवाच्या मागे ससा मानेवरून त्याच्या बघतो आहे, या पद्धतीचं हे चित्र आहे. आणि तो मला ही ससा आणि कासवाची स्टोरी तो एक्सप्लेन करतो मला. मम्मा रॅबिट आणि टर्टलची रेस होती, आणि
स्लो अँड स्टेडी विन्स द रेस. आता आपण जाऊया याच्यात दुसऱ्या चित्राकडे. हे आहे याचं दुसरं चित्र, ज्यात ह्यांनी काढली आहे ही थार. आणि ह्या अशा भरपूर थारा आमच्या भिंतींवर तुम्हाला उडताना दिसतील. तिथे थार आहे, मग थारसाठीचा हा रस्ता आहे. इकडे त्याने ट्रॅक काढला आहे, असा हा ट्रॅक समोर समोर जातो आहे. आणि मग पुढे काय मंदिर वगैरे वगैरे काढलेलं आहे. समोर आणखीन काही म्हणजे काही चित्र तर मला एक्सप्लेन नाही करता येतं, त्याचं काय क्रिएटिव्हिटी होती, काय त्याचं माइंड होतं. सो देन मग हे आणि हे फेसेस त्याचे फेवरेट फेसेस आहेत. हे फेस भरपूर फेवरेट फेसेस आहे. आणि आम्ही अजून सध्या ह्यावर कलरिंग केलं नाही मुद्दाम, कारण मला हा ब्लॉग करायचा होता. सो मी ह्या वर्षी आम्ही कलरिंग केलेलं नाही आणि आता तो भिंतींवर काही करत पण नाही. आम्ही म्हटलं हे राहू देऊ, ब्लॉगमध्ये त्याचं एक मेमरी त्याची राहू देऊ आणि देन मग आपण हे करू. चित्र आहे, काहीतरी गेम आहे ज्यात सगळेजण आहेत आणि त्याच्यात एकाच्या हातात गन आहे, अशासारखं काढलेलं आहे. नेमकं सांगता येणार नाही मला, पण याच आशयाचं काहीतरी चित्र आहे. मी बोलल्याप्रमाणे तुम्हाला प्रत्येक ठिकाणी आमच्याकडे थार उडताना दिसेल आणि हे थारसुद्धा त्यानेच लिहिलं आहे. त्यानंतर आता सर्वज्ञांनी इकडे एक अशी वॉच काढलेली आहे. त्यात नेमके किती वाजले ते तुम्हीच सांगा, कारण सगळेच काटे सेम दिसतात आहे. सो तुम्हीच सांगा. हा इकडे त्याचा एक छोटासा पॅरेट आहे. इकडे त्याची लाल परी बस अशी दिसते आहे. आणि हे सगळं त्यांनी भिंतींवर काढून ठेवलं सगळं. ती बघायची झाली तर ही बघा, ही थार त्यांनी कशी बनवली, तर ही थार त्यांनी आधी स्वस्तिक काढलं आणि स्वस्तिकवरून त्यांनी थार काढली. म्हणजे तो काय क्रिएटिव्हिटी करतो, त्याचं काय माइंड चालतं, आय डोंट नो. आणि असं ते सगळं तिकडे काढून ठेवलेलं आहेत. जवळपास सगळ्या भिंती रंगवून ठेवल्या आहेत. पण आता तो करत नाही, कारण घरी गौरी असतात. त्यानंतर लास्ट इयरला जेव्हा गौरी आलेल्या त्यावेळेस आम्ही घरात पेंटिंग वगैरे केलं होतं. तर हॉल आणि किचनमध्ये पण त्यांनी अशीच क्रिएटिव्हिटी करून ठेवलेली होती. पण ते आम्ही पेंटिंग केल्यामुळे ते मिटलं आणि त्यानंतर त्याला ती समजदारी आली किंवा तो काय म्हणता येईल त्याला ते समजायला लागलं की भिंतीवर लिहायला नको. सो मग त्यानंतर त्यांनी हॉल किंवा किचनमध्ये केलं नाही. पण बेडरूममध्ये त्याचं लहानपण अजूनही प्रिझर्वड आहे, अजूनही आहे, जे मी ह्या ब्लॉग थ्रू आणि ह्या व्हिडिओज थ्रू माझ्या मेमरीजसाठी मी सेव्ह करून ठेवलं आहे आणि ते मी तुमच्यासाठी आता शेअर करते आहे. खरंच लहान मुलांना त्यांचं लहानपण जगू द्यावं, कारण ह्या आठवणी आहेत ज्या परत आपल्याला भेटणार नाही आहेत, परत आपल्याकडे त्या येणार नाही आहेत. सो